आज वैष्णवी हगवणे प्रकरणात सुनावणी पार पडली। वैष्णवी हगवणे प्रकरणात एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय। वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, तिला आम्ही पकडलं असा गंभीर आरोप हगवणेंनी केलेला आहे। तसंच याआधी तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा दावा हगवणेंचे वकील नितीन अडागळे यांनी कोर्टात केला। हगवणे कुटुंबाच्या दाव्यानं या प्रकरणाला नवं वळण लागलंय। तसंच राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नेमकं कोर्टात काय झालं एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। सरकारी वकिलांनी म्हटलं, आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत। मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग असू शकतं। फरार निलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे। तर आरोपींनी हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोनं गहाण ठेवलंय, त्याची माहिती सुद्धा घ्यायची असल्याचं सरकारी वकील म्हणाले। आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली, ती हत्यारं, रॉड हस्तगत करायची आहे। मग हगवणेंचे वकील त्यावर म्हणाले, गहाण ठेवलेले सोने कुठल्या बँकेत आहे हे हगवणेंनी आधीच सांगितलेलं आहे। निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं असल्याचं देखील हगवणेच्या वकिलांनी म्हटलं। निलेश चव्हाणनं बाळाला सांभाळलं, पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या असं देखील हगवणेच्या वकिलांनी म्हटलं। पण त्याला या प्रकरणात आरोपी करणंच चुकीचं आहे। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट्स सुरू होते असा दावा देखील हगवणेच्या वकिलांनी केला। ते आम्ही पकडले आणि त्याची माहिती आम्हाला हवी आहे। आम्हाला न्याय हवाय। वैष्णवीची मानसिकता सुसाईड करण्याची होती। तिचे एका व्यक्तीसोबत चॅट सापडले, त्यातनं तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला। एका उंदीर मारण्याचं औषध घेऊन आणि एकदा गाडीतनं उडी मारून तिने प्रयत्न केला। एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे छळ ठरत नाही असं हगवणेंचे वकील म्हणाले। ही मीडिया ट्रायल सुरू आहे। आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला छळ करू। तर आपण सरकारी वकील आणि हगवणेंचे वकील यांच्यातला युक्तिवाद पाहिला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, हे बघा, हा अजब दावा नाहीये। आधी आपण हे म्हटलं पाहिजे की हा अजब दावा नसून कायदेशीर दृष्ट्या आपल्या आशिलाला वाचवण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। पहिला मुद्दा, ती चारित्र्यहीन आहे असं का दाखवायचंय? कारण जो गुन्हा घडला त्यावेळेला तिच्या शरीरावरती ज्या 29 जखमा आहेत त्यातल्या 15 जखमा ह्या 24 तास आतमधल्या जखमा आहेत। तर हे कसं घडलं? तर पुढे तो बचाव येणारच आहे। कारण हे अजब दावे का नाहीये, तर हा बचाव असणार आहे की तिला एका व्यक्तीबरोबर ती चॅट करत होती आणि त्याचा आम्हाला संशय आल्यामुळं ते फिट ऑफ अँगर मध्ये घडलेलं आहे असा निश्चितपणे पुढे तो बचाव येईल। आणि त्यासाठीच असं म्हटलं गेलेलं आहे की ती नको त्या व्यक्तीबरोबर। आता ती नको ते व्यक्ती कोण, त्याचा त्यांनी तिथे खुलासा केलेला नाहीये। जर ते वैष्णवीच्या मोबाईल मधले सगळे संदर्भ आहेत तर तिचा तर मोबाईल आजही कुणाच्या ना कुणाच्या तरी ताब्यामध्ये असेल। आता दुसरा मुद्दा म्हणजे तिला एकदा तिच्या चारित्र्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले की तिला आम्ही छळ पैशासाठी करत नव्हतो, तर आमच्या आशिलाचा आणि तिचा जो काही वैवाहिक बंधनाचा भाग होता त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की ज्यामुळे हे घडलं असा बचाव पुढे असू शकणार आहे। दुसरा मुद्दा तो आहे हुंड्यासाठी छळ केलेला नाही। कारण हुंड्यासाठी छळाचा जो मुद्दा सतत समोर आला त्याच्यामध्ये आम्ही केवळ 40 लाखाच्या गाडीसाठी तिचा छळ केलेला नाही, आमच्याकडे इतके मोठ्या किमतीच्या गाड्या आहेत असं का सांगितलं जात आहे? तर पुन्हा तोच मुद्दा आहे की आपले जे अशील आहेत त्यांचा तो बचाव आहे। आम्ही श्रीमंत आहोत, आम्हाला पैशाची गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही जे 2 आमच्यावरती आरोप केलेले आहेत की तिने हुंड्यासाठी तिचा छळ केला वगैरे, कारण वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजे आनंद कसपटे यांची तक्रारच मुळात ती आहे, तर ती मूळची तक्रारच कशी चुकीची आहे हा सांगण्याचा तो प्रयत्न आहे। आणि तिसरा मुद्दा की हे बऱ्याच वेळेला म्हणजे वेगळ्या पद्धतीचे सायटेशन्स यापूर्वी पण आलेले आहेत की आत्महत्यास प्रवृत्त केलं ह्याबद्दलची जी गोष्ट असते ना ती कायदेशीर दृष्ट्या सिद्ध करताना बऱ्याच अडचणी येतात। आणि त्या व्यक्तीची मानसिकता कशी होती
हा पुढे बचावाचा भाग असतो. आणि म्हणूनच आता ती 2 उदाहरणं दिली गेली आहेत. एक उदाहरण जे आपल्या सगळ्यांना माहिती होतं आणि पहिल्या दिवसापासून आपण ते सांगितलं की तिने एकदा नाही तर 2दा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि उंदराचं औषध ती पिली होती, तिला एका रुग्णालयामध्ये भरती करावं लागलं होतं वगैरे. आता त्यातलाच आणखीन एक प्रकार त्यांनी सांगितला की तिने गाडीच्या खाली उडी मारण्याचा पण प्रयत्न केला. तर हे का सांगितलं जात आहे, तर तिची मानसिकताच आत्महत्या करण्याची होती आणि ती ह्या आधीच्या 2 प्रयत्नातनं कोर्टात मांडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हा अजब दावा अजिबात नाहीये की वकिली पेशाच्या माध्यमातनं आपल्या आशिलाला बचाव करण्याच्या प्रयत्नाचा तो मोठा भाग आहे. तिला तिच्या चारित्र्यावरती संशय उभा करायचा. 2, आम्हीच एवढे श्रीमंत आहोत त्यामुळे त्याच्या हुंड्याची आणि पैशाची गरज नाही असं म्हणायचं. आणि 3, तिची जी मानसिकता आहे ती मानसिकतेचं विश्लेषण होणं गरजेचं असं म्हणायचं. म्हणजे आज नाही तर उद्या जामिनासाठी हे मुद्दे येतील आणि म्हणून हे जाणीवपूर्वक आज मुद्दे मांडले गेलेले आहेत. अजूनही कोर्टामध्ये जो सरकारी पक्ष आहे त्या सरकारी पक्षाने हा खून आहे की आत्महत्या ह्याबद्दलचे तपशील मांडलेले नाहीत. ते तपशील यासाठी गरजेचे आहेत की ससूनच्या 2 डॉक्टरांनी जे विश्लेषण पोस्टमॉर्टम मध्ये केलंय त्याच्यामध्ये जे लिगाचर कॉम्प्रेशन आहे, जे गळ्याला दाब दिलेला आहे, ती आत्महत्या आहे की खून आहे याचा निर्णय हा तपासी अधिकाऱ्यांनी करायचा आहे. आणि त्यासाठी तपासी अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी ही घटना घडली म्हणजे हगवणेच्या घरी तिथे जाऊन परिस्थितीजन्य पुरावा काय आहे तो बघायचा आहे. तो परिस्थितीजन्य पुरावा अजूनही पोलिसांनी बघितला की नाही त्याचा खुलासा न्यायालयामध्ये झालेला नाहीये आणि त्यामुळे हे अजूनही प्रकरण आत्महत्येच्या मर्यादेमध्ये आहे. निलेश चव्हाणला वाचवण्याचा प्रयत्न केलाच जातो आहे कारण निलेश चव्हाणनी त्या बाळाला घेतलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मीडिया ट्रायल बद्दल तर ते बोलणारच कारण माध्यमांनीच तर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सौरभ. निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद.